नमस्कार मित्रांनो, मराठी इंडियन न्यू इरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघत आहे ग्रॅव्हिटेशन क्लास 10 फिजिक्स चॅप्टर फर्स्ट आणि त्याचा आज आपण थर्ड पॉइंट बघत आहे. तो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा मित्रांनो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. आपण म्हणतो की जो काही ग्रॅव्हिटी आहे त्याचा शोध न्यूटन यांनी लावला. मग कसा लावला, तर याच लॉच्या मार्फत त्यांनी लावलेला आहे आणि तोच लॉ आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर याच लॉ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन ऑब्जेक्ट मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि त्यालाच आपण ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. आता बघा मित्रांनो, हा लॉ सांगण्यापूर्वी त्यांनी केपलरचे जे लॉज आहेत त्यांचा अभ्यास केला. त्यानंतर जे काही गॅलिलिओसचे लॉ आहेत त्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आपला हा लॉ दिला, त्याला म्हणतो आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच लॉ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की दोन ऑब्जेक्ट मध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो कशा प्रकारे असतो, याच लॉ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण सुद्धा या लॉ मध्ये हेच बघणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, सगळे मराठी व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळत राहतील. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा मित्रांनो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटननी आपल्याला एक लॉ दिलेला आहे आणि याला युनिव्हर्सल लॉ का म्हटलेला आहे, कारण हा जो लॉ आहे ना, त्या ब्रह्मांडामध्ये तुम्ही कुठेही जा हा लॉ तुम्हाला अप्लिकेबल असेल. म्हणजे हा लॉ काय आहे, अप्लिकेबल तिथं तुम्हाला असणार आहे. कारण म्हणूनच त्याला आपण युनिव्हर्सल लॉ असं म्हणत असतो. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, दोन आपल्याकडे प्लॅनेट्स आहेत, ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट आहेत. याचं मास आहे m1 आणि याचं मास आहे m2. दोघांना काहीतरी मास आहे, बरोबर आहे. मग या दोघांना मास आहे. मग न्यूटनच्या या नियमानुसार काय आहे की या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणजे हा काय करतोय, जो m1 आहे तो m2 ला आपल्याकडे खेचतोय आणि जो m2 आहे तो m1 ला आपल्याकडे खेचतोय. ठीक आहे, म्हणजे या दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, आणि जो काही मॅग्निट्यूड आहे त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं ते दोन्ही ऑब्जेक्टवर सारखंच असणार, सेम असणार. ठीक आहे, मग चला आपण थिअरी काय सांगते ते आपण इथं थोडक्यात इथं बघून घेऊया. बघा मित्रांनो, अकॉर्डिंग टू दिस थिअरी, आता या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे ते सगळ्यात अगोदर समजून घ्या. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट द एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. आता इथं आपल्याला न्यूटन सांगतात की या युनिव्हर्स मधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट घ्या किंवा प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये एक डेफिनाइट फोर्स असतो. आता न्यूटन सांगतात की या युनिव्हर्स मधल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये एक डेफिनाइट फोर्स असतो. म्हणजे एक फोर्स असतो कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये घ्या. म्हणजे तुम्ही तुमचा मोबाईल, तुम्ही तुमची भिंत, मी माझा लॅपटॉप, याच्या सगळ्यामध्ये काहीतरी फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि जो हा फोर्स असतो ते कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, हा असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे जो काही मास आहे m1 आणि m2, जे मास आहे ना दोन ऑब्जेक्टचं, तर त्याच्या मासेसला म्हणजे त्याच्या मासेसच्या प्रोडक्टला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. का आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे, आणि नंतर सांगितलेलं आहे अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्या दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं उदाहरणार्थ डिस्टन्स आपण d मानूया आणि याचा स्क्वेअर. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे टू द डिस्टन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता याचा अर्थ काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, मास जर वाढलं तर फोर्स वाढणार, फोर्स वाढलं तर मास वाढणार. याला आपण म्हणतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय बघा मित्रांनो, तर डिस्टन्स जर वाढलंय तर फोर्स कमी होणार. समजून घेताय ना तुम्ही, इनव्हर्सली म्हणजे काय, उलट. डिस्टन्स जर वाढलंय तर फोर्स कमी होणार. ठीक आहे,
अशा प्रकारे याला आपण म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी कमी होते, दुसरी वाढली तर पहिली कमी होते, अशा प्रकारे याला म्हणतात आपण इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग याला आता आपण मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो? जर याला मॅथमॅटिकल जर तुम्हाला लिहायचं झालं तर तुम्ही याला अशा प्रकारे इथं लिहू शकता. म्हणजे बघा, जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, मतलब m1 and m2, and inversely proportional to the स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दे. म्हणजे अशा प्रकारे आपण मॅथमॅटिकली त्याला लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे याद्वारे आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो. समजले? नंतर बघा मित्रांनो, जर आपल्याला हा प्रोपोर्शनलचा साइन जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला इथे कॉन्स्टंट घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? कॉन्स्टंट. तर आपण कॉन्स्टंट घेऊया जी. आता जीच का घ्यायचं आहे? कारण न्यूटन यांनी जी घेतलं होतं म्हणून आपण सुद्धा इथं जीच घ्यायचं आहे. चला पुट करूया. आता बघा मित्रांनो, फोर्स इक्वल टू कॉन्स्टंट जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे हा झाला मॅथमॅटिकल डेफिनेशन आपण याला म्हणूया न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची. म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला दोन्ही ऑब्जेक्टचं मास माहित पाहिजे, त्या दोघांमधलं डिस्टन्स माहित पाहिजे, त्यानंतर आपण त्या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कॅल्क्युलेट करू शकतो. हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे. हे बघा, आता बघा इथं काय काय, आता जो प्रत्येकाचं मी तुम्हाला इथं इंडिकेशन देतोय. म्हणजे एफ म्हणजे काय आहे बघा मित्रांनो, एफ म्हणजे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. इथं मी लिहितोय फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो म्हणजे एफ. आता जी काय आहे? जी आपण कॉन्स्टंट घेतला होता म्हणून आपण याला म्हणणार युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, हा जी कॉन्स्टंट आहे. त्यानंतर m1 काय आहे? मास ऑफ द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास. m2 हे सुद्धा मासच आहे ऑब्जेक्टचं. ठीक आहे, आणि डी काय आहे? डी इज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट, अशा प्रकारे. मग चला आता आपण इथे एक गोष्ट समजून घेऊया मित्रांनो, हे तर तुम्हाला समजलेच असेल. ठीक आहे, चला आता त्यानंतर आपण या बघा या जी चं आपण बघूया व्हॅल्यू किती असते आणि याचं युनिट काय आहे. जी म्हणजे काय आहे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. जी म्हणजे आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी म्हणजे काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता हा जो जी आहे ना, कुठेही सारखाच असणार, कुठेही जा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे आपल्या अर्थवर बघा किंवा मार्सवर जा, मूनवर जा, कुठे जरी गेला तर हा कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे, मग याचं युनिट काय आहे? तर बघा मित्रांनो, युनिट कसं फाइंड आउट करायचं? तर मला सांगा, न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं एफ इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. तर मग आता आपल्याला जी चं फाइंड आउट करायचं ना युनिट. तर एक काम करा, या डी ला इकडे घेऊन जा म्हणजे एफ इंटू डी स्क्वेअर होईल, आणि m1 इंटू m2 ला इकडे घेऊन या म्हणजे इकडे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल m1 इंटू m2 अशा प्रकारे, आणि इकडे फक्त राहणार आहे आपल्याकडे जी. मग बघा, फोर्सचं युनिट काय असते? न्यूटन. डिस्टन्स काय असते? मीटर. तर डी चा स्क्वेअर आहे म्हणजे मीटरचा स्क्वेअर अपॉन मास म्हणजे काय? तर किलोग्राम इंटू किलोग्राम, म्हणजे इथं काय येईल? किलोग्रामचा वर्ग, किलोग्राम स्क्वेअर. तर हे युनिट झालेलं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, एक्झाम मध्ये हे युनिट सुद्धा विचारल्या जाते. आता बघा, हे जर तुम्ही वरती नेलं तर काय होईल? न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम मायनस स्क्वेअर, अशा प्रकारे तुम्ही याला लिहू शकता.
ठीक आहे, समजले. त्यानंतर जो काही जी आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे, तर जी ची व्हॅल्यू आहे 6.673 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम मायनस स्क्वेअर अशा प्रकारे लिहू शकता किंवा इनवर्स स्क्वेअर असं म्हणू शकता. तर हे याचं व्हॅल्यू आहे. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्हाला 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, आता आपण समजून घ्या फॉर्म्युला. इथं बघा अजून काही गोष्टी समजून घ्यायच्या. तर F इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन डी स्क्वेअर. आता बघा मित्रांनो, आता हा लॉ काय आपल्याला सांगतोय, हा जो लॉ सांगतोय आपल्याला, हा काय सांगतोय की बघा, जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे बिटवीन द टू ऑब्जेक्ट, ठीक आहे, हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मास. म्हणजे काय होईल, मास जर डबल झालं, बघा मास जर डबल झालं, ठीक आहे, तर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो सुद्धा डबल होणार. समजते तुम्हाला काय म्हणतोय मी ते. मास जर डबल झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ना तो सुद्धा डबल होणार. ठीक आहे, बघा हे तुम्हाला समजतंय. पण जे काही डिस्टन्स आहे, डिस्टन्स जर डबल झालं दोन ऑब्जेक्ट मधलं, डिस्टन्स घ्या डबल. आता दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर डबल झालं तर काय होईल, जो फोर्स आहे ना हा 4 टाइम डिक्रीज होईल. डिक्रीज बाय 4 टाइम, डिक्रीज बाय 4 टाइम. समजते काय म्हणतोय ते. म्हणजे मास डबल झालंय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा डबल होणार. डिस्टन्स डबल झालंय तर जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो 4 टाइम डिक्रीज होणार. ठीक आहे, हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे ते आपण बघणार आहे ते म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. यालाच आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणत असतो. पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा.